गणेश चतुर्थीपूर्वी कळे बाजारपेठ रस्त्यावरील खड्डे न भरल्यास तीव्र आंदोलन. सोनाजी पाटील. पन्हाळा तालुक्यातील कळे बाजारपेठ मुख्य महामार्गावरील खड्डे गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने 2 दिवसात मुरुम टाकून भरून घ्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा कळे येथील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा संघटक सोनाजी पाटील यांनी दिला. पन्हाळा तालुक्यातील कळे बाजारपेठ ही आसपासच्या 40 ते 50 गावांना जोडणारी प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. परंतु कळे ते पुनाळ फाटा दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने व ऐन पावसाळ्यात त्यामध्ये पाणी तुंबून तळे झाल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे आणि ये जा करणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांना यामध्ये मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. तसेच येत्या गणेश चतुर्थीला आसपासच्या गावातून कळे येथे अनेक नागरिक व तरुण मंडळाचे कार्यकर्ते गणेश मूर्ती घेण्यासाठी येतात. परिणाम रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाल्याने नागरिकांचे बेहाल होणार आहे. त्यामुळे कळेतील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा संघटक सोनाजी पाटील यांच्यासह कार्यकर्ते व व्यापाऱ्यांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाने येत्या 2 दिवसात खड्डे भरले नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी कळेहून अनिल सुतार. कळे बाजारपेठ ही आसपासच्या 50 ते 52 गावांना जोडणारी सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. कळे बाजारपेठेतून हा रस्ता दुसऱ्या राज्याला म्हणजे गोवा राज्याला पण जोडला जातो. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यासारखा जिल्हा मार्ग पण आहे हा. आणि या रस्त्याची अवस्था फारच दयनीय आहे. एका खड्ड्यातून गाडी चुकवली तर दुसऱ्या 2-3 खड्ड्यात गाडी जाते, एवढी दयनीय अवस्था झालेली आहे. आणि इकडं सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष होत असल्याचं आपल्याला जाणवण्यात येत आहे. 15-20 दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरती मलमपट्टी केली होती, परंतु ती काय म्हणजे प्रयत्न ते तोकडे पडलेत. आणि आता गणपती सण मोठा आहे. आसपासच्या 50 गावात कळ्यातून गणपती गेला जातो आणि अशा जर खड्ड्याची परिस्थिती राहिली तर गणपती दुखावण्याची वगैरे शक्यता आहे. त्याशिवाय परखंद्रे ते बोरबेट गगनबोडा या रस्त्याला जोड रस्ता जो आहे, या रस्त्यासाठी 12 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध होतो. त्याशिवाय मल्हारपेठ ते मासुर्ली या ठिकाणच्या रस्त्यासाठी 2-2 कोटी रुपयाचा निधी जिथं गरज नाही, जिथे चांगल्या पद्धतीचे रस्ते आहेत अशा ठिकाणी मंजूर होतो. आणि सार्वजनिक बांधकाम विभाग सांगतोय की ह्या रस्त्याची डागडुजी करण्यासाठी आमच्याकडे निधी उपलब्ध नाही. जर निधी उपलब्ध होत नसेल तर आम्ही लोकवर्गणीतून तुम्हाला निधी उपलब्ध करून देतो, पण तुम्ही याचं जाहीर करा की आमच्याकडे निधी नाही, आमच्याकडे पैशाची म्हणजे तिजोरीत आमच्या खणखणाट आहे असं तुम्ही जाहीर करा. तिथे समोरच पोस्ट ऑफिस आहे. या ठिकाणी भागातील शेकडो नागरिक आपले PM किसान असतील किंवा विविध योजना असतील त्या योजनांचे पैसे नेण्यासाठी येत असतात. आणि अशा ठिकाणी सुद्धा आता काम गेली बरेच दिवस झाले थांबलेलं आहे. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता आहे. आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष द्यावं आणि हे काम लवकरात लवकर सुरुवात करावी. मी शासनाला सार्वजनिक बांधकाम विभागाला 2 दिवसाचा अल्टिमेटम देतो. जर 2 दिवसात हे काम सुरू नाही झालं तर हजारो लोकांना घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावरती आम्ही निषेध मोर्चा काढू. आणि याच्या पुढे आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ ही शासनाने येऊ देऊ नये ही आमची शासनाला कळकळीची नम्र विनंती.